मुलींना वाढल्या पोरी सगळ्या बाबतीत एकदम उजव्या. मानलं पाहिजे तुला, चांगले संस्कार दिलेत तू. डॅडी किती कौतुक करणार तुम्ही. माझ्या जागी दुसरं कोण असतं तर त्यांना पण हेच केलं असतं. मी काय शिकवणार त्यांना, त्यांच्या बेस्ट शिकली. मला विश्वास आहे डॅड, भावाला कधी कमीपणा घ्यावा लागेल ना असं ते कधीच वागणार नाही. ते आहेच की. बाकी कसं येणं केलंस? ते पाच परत होण्यासाठी तेजूला घ्यायला आलं. अहो काय दाजी तुम्ही पण नुसती येन जा जा. नाही म्हणजे तुम्हाला पण त्रास आणि तिला पण त्रास. आणि एकाच गावात असताना कशाला पाहिजे बरं ती पाच पारात. त्यात कसं झालं त्रास, ही रीतच आहे ना आपली. आणि तिकडे त्या पुरी पण वाटत बघतात अख्खं त्या घरी येते. अहो कुठल्या जमान्यात राहताय तुम्ही. आता कुठं आली रीतीबाती, चालतंय का काय. आणि कसे आमचा नवीन संसार आहे, जरा एकमेकांना वेळ देऊ दे की आम्हाला. हा आता इतके दिवस होती की आता तुमच्याच घरी होती ना ती. चिरंजीव, आम्ही तुमची घालमेल समजू शकतो. करावं लागते सगळं. माहेरी गेले तर माझ्या जखमा दिसतील कोणाला ना कोणाला. मग त्यांच्या प्रश्नांची मी काय उत्तरं देऊ. आणि दादाला कळलं तर नाही, नको. त्यापेक्षा मी जातच नाही. हां, हेच योग्य ठरेल. दादा, मला नाही जमणार यायला. ते काय ना, यांनी महाबळेश्वरला जायचा प्लॅन केलाय, त्यासाठी मला तयारी करायची आहे. तेजू ते पुढं नाही का ढकलू शकत? पण सगळी तयारी झाली होती. बरं ठीक आहे, तिकडून जाऊन आलं तर मी एक आहे. हं चालेल, देखतो